कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर व्ही.टी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम घेतले जातात। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेला भद्रकाली ताराराणी पुरस्कार दिला जातो। या वर्षीचा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील मेळघाट इथल्या पद्मश्री डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे यांना देण्यात येणार आहे। कोरकू आदिवासी जमातीच्या विकासासाठी गेली 30 वर्षे काम करणाऱ्या डॉक्टर कोल्हे यांना येत्या शनिवारी सन्मानित केलं जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। राष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवलेल्या महिलेला भद्रकाली ताराराणी पुरस्कार देण्याची परंपरा ताराराणी विद्यापीठानं 1990 सालापासून सुरू केली आहे। हा द्वैवार्षिक पुरस्कार यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट बैरागड इथल्या डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे यांना जाहीर झाला। मेळघाटातील आदिवासींना पोषक आहार मिळावा यासाठी डॉक्टर कोल्हे यांनी शासनमान्य स्वस्त धान्य दुकानं सुरू केली। जमीनदार आणि सावकार यांच्याकडून आदिवासी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला। तसंच आदिवासींचं पॅनल तयार करून त्यांना ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवून दिली। मेळघाटात शौचालय, वीज, पाणी, नळ अशा सुविधा उपलब्ध केल्या। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार दिला जाणार आहे। 51,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, गौरवपत्र आणि भद्रकाली ताराराणीचं स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। डॉक्टर व्ही.टी. पाटील भवनमध्ये 18 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, असं डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, प्राजक्त पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील, प्राध्यापक एच.व्ही. पुजारी उपस्थित होते।